नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, आज या यूट्यूब सेशनमध्ये आपण एक तुमच्या संयुक्त गट क परीक्षा आणि इतर महाराष्ट्रातील सर्व परीक्षा म्हणजे तुमची गट ब असो, ठीक आहे, त्यानंतर येणार राज्यसेवा किंवा इतरही सर्व परीक्षेसाठी जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक असतो मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ, यावर आपण डिस्कशन करणार आहोत। वास्तविक बघता हा जर टॉपिक बघितला तर एकदम शॉर्ट असा टॉपिक आहे, म्हणजे या टॉपिक मध्ये फारसं असं तुम्हाला शिकायला काहीच नाही। 3 कलम आहेत, सो त्या 3 कलमांवर आधारित हा टॉपिक आहे, ठीक आहे। कलम 163, 164 आणि नेहमी विचारला जाणारा कलम म्हणजे 167। तसं जर बघितलं तर ग्रुप सी चा सिलेबस हा फार आपण काय म्हणतो फार कमी सिलेबस असतो। 1 लाइनर फॉर्मॅट मध्ये क्वेश्चन्स असतात आणि ज्यामध्ये तुम्हाला हायेस्ट मार्किंग करावं लागतं। गेल्या जी गट ब झाली त्यामध्ये मुलांचे अटेम्प्ट फार मोठ्या प्रमाणात झाले नाही। अटेम्प्ट कमी होण्याचे कारण कोणते असू शकतात बघा। मला जर तुम्ही विचारलं की अभ्यासाचा बेस्ट वे कोणता असेल की जेणेकरून आपले अटेम्प्ट वाढतील, सो अटेम्प्ट वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे की तुम्हाला सर्व विषय वाचलेले असलेले पाहिजे। म्हणजे बघा की जे तुम्हाला 7 विषय आहेत, हे 7 विषय कट टू कट जेवढे सिलेबसला आहे तेवढ्या सर्व गोष्टी केलेल्या पाहिजे। एक पॉलिटी असेल तुमची, पॉलिटी हा सर्वांचा आवडता जो सब्जेक्ट आहे, मात्र इथे क्वेश्चन आतापर्यंत मी मागेही यूट्यूब सेशनला बोललो होतो की इथे फक्त PYQ रिपीट होत असतात। सो तुम्हाला तेवढं PYQचं नॉलेज असेल आणि पॉइंट चांगल्या प्रकारे जर तुम्ही वाचले असतील तर तुम्हाला ते येतं। बघा क्वेश्चन्स हे जुनेच असतात, फक्त काय असतात थोडेसे मॉडिफाय करून दिले असतात। म्हणजे त्यासाठी एक टॅगलाईन तुम्ही असं म्हणू शकता, रिश्ता वही सोच नाही, म्हणजे तेच प्रश्न फक्त थोडेसे मॉडिफाय करून असतात। त्यानंतर इकॉनॉमी असेल, त्यानंतर जिओग्राफी असेल, हा पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतो। त्यानंतर महाराष्ट्राची हिस्ट्री असेल, त्यानंतर तुम्हाला असणारा इथे करंट अफेअर असेल। करंट अफेअर फक्त आता थोडासा फॉर्मॅट चेंज होतोय। फॉर्मॅटमध्ये काय चेंज होतोय की करंट अफेअर हे गेल्या 2 वर्षाचं विचारण्याची पद्धत चालू झाली आहे 2021च्या प्रिलिम्स पासून। सो तुम्हाला आता 2 वर्षाचं करंट अफेअर करावं लागेल। त्यानंतर तुमच्याकडे असणारा रिझनिंग, मॅथ आणि सायन्स, सो हे जे विषय आहेत हे विषय तुम्हाला पूर्णतः रिव्हिजन झालेले असले पाहिजे। पहिल्यांदा तुमचे फर्स्ट रीडिंग असलं पाहिजे आकलनासहित अंडरस्टँडिंग लेवलला। सेकंड वन थिंग, तुम्हाला याला रिव्हिजन असलं पाहिजे आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे PYQ। ज्याला PYQ चांगले म्हणजे ज्याने सोडून झाले असतील त्याला काय कळतं की नेमका आता प्रश्न कसे येतील। MPSC मध्ये वाचायला खूप सारं मटेरियल असतं, पण एखाद्या शब्दावर एखाद्या वाक्यावर प्रश्न कसा सेट होतो हा अँगल तुम्हाला फक्त PYQ सांगू शकतो। सो त्या दृष्टीनं तुमच्या सर्वात महत्त्वाचा घटक आहे की तुमचे सर्वच्या सर्व विषय वाचून झालेले पाहिजे। मग सर आमचा एखादा विषय डामाडौल असेल, तुमचा एखादा विषय डामाडौल असेल तर चालेल, मात्र तुमचे 2 किंवा 3 विषय डामाडौल आहेत, सो अशावर परीक्षा पास होत नाही। कारण की नंबर ऑफ अटेम्प्ट तेव्हाच वाढतील जेव्हा तुम्हाला प्रश्न दिसल्याबरोबर लगेच क्लिक होईल आणि त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पोर्शन असतो तो म्हणजे रिव्हिजनचा। सो आता काय करायचं, आता परीक्षेला तुमच्या इथून जे 10 ते 12 दिवस शिल्लक आहे, सो तुम्ही 2-2 दिवसाचं प्रॉपर नियोजन करायला पाहिजे। माझ्या मते तुम्ही नियोजन कसं करायला पाहिजे की समजून घ्या, तुमच्याकडे 12 दिवस आहे, सो आता 6 विषयाची तुम्हाला विभागणी करावी लागेल। पहिल्या 2 दिवसात तुम्ही संपूर्ण पॉलिटी रिवाइज करून घ्या, दुसऱ्या 2 दिवसात जिओग्राफी करा, तिसऱ्या 2 दिवसात इतिहास करा। अशा प्रकारे तुमचे 6 विषय करून घ्या आणि रिझनिंगला तरच तुमच्या टाइम टेबलमधून 2-2 तास द्या। दिवाळीचा महिना आहे, 2 ते 3 दिवस तुमचे तिथे जातील, पण तुम्हाला ते सर्व मॅनेज करून सुद्धा अभ्यास करायचा आहे। कारण की मागल्या वेळेस जे कट ऑफ होते हे कट ऑफ खूप जास्त गेले होते ग्रुप सी चे, सो त्याच्यामुळे आता पण कट ऑफ तेवढ्याच लेवलला जातील। कारण की तुम्हाला माहिती आहे आयोग आता जरा B आणि C चे जे पेपर आहेत हे जरा सोपे काढत आहे। 1 लाइनर खूप आहे, फॅक्च्युअल खूप आहेत आणि मुलांना मार्किंग खूप आहे। म्हणजे ग्रुप बी मध्ये मुलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना 60+ 70+ इतकेही विद्यार्थी तुम्हाला दिसतात। टफनेस विद्यार्थ्यांच्या वाढली आहे कारण की अवेअरनेस खूप वाढली आहे। खूप चांगलं मटेरियल बाजारात आहे, त्यानंतर चांगले यूट्यूबर इथे आहेत प्लॅटफॉर्मवर,
जे तुम्हाला माहिती देत असतात आणि इतरही गोष्टी. सो त्याच्यामुळे काय झालं आहे की मुलांचा अभ्यास एका लेवलला गेला आहे. मेन्सचे म्हणजे जर मेन्सचे स्कोर बघितले मुलांचे ते तुम्हाला वाढलेले दिसत आहेत. सो या स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस कट टू कट क्लिअर असावा लागेल, त्याची रिव्हिजन झालेली असावी, ठीक आहे, आणि त्यानंतर त्याची PYQ सॉल्विंग सर्वात महत्त्वाचा पोर्शन असतो PYQ. गेल्या ग्रुप बी मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर रिझनिंग मॅथ मधले प्रश्न सुद्धा PYQ होते, ऑप्शन सहित जसेच्या तसे. सो तुम्हाला काय डोळस बुद्धीनं अभ्यास करावा लागेल. ऑलरेडी सगळं सेट आहे आयोगाचं. एकदा तुम्हाला प्रश्न कसे सॉल्व होतात, पेपर ॲनालिसिस ज्याला करता आलं त्याचा अभ्यास अर्धवट, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की अर्धवट अभ्यासावर सुद्धा तो काय करू शकतो, तिथे अभ्यासाला बूस्ट करू शकतो, ठीक आहे. सो अशा प्रकारे बघा, आता आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघतोय तो म्हणजे मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. सो बघा, यामध्ये त्याआधी एक अनाउन्समेंट सांगतो की आपण तुमची गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, ज्यामध्ये ऑलमोस्ट सगळे विषय रेकॉर्ड करून झाले आहेत. यामध्ये आपण काय करतोय की जेवढ्या ओरिएंटेड सिलेबस, ओरिएंटेड म्हणजे काय की ग्रुप सी ला जेवढं लागतं, जे टॉपिक महत्त्वाचे असतात ते सर्व, जेवढा तुमचा प्रिलिमचा सिलेबस आहे तो कट टू कट, पॉईंट टू पॉईंट आणि ओरिएंटेड लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी. आणि ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन असतील. लाईव्ह सेशनमध्ये मी, सागर सर आणि काजल मॅडम तुमच्याशी इंटरॅक्शन करू. बघा, यामध्ये आपण काय केलंय, एक तुमचा रिझनिंग मॅथ वगळता सर्व 6 विषय आपण इथे कव्हर केले आहेत. महाराष्ट्राचा इतिहास सागर सर आणि मी स्वतः आम्ही दोघांनी कव्हर केलाय. अर्थशास्त्र जो कोर इकॉनॉमीचा पोर्शन असेल तो सागर सर आणि दोन्ही, त्यामध्ये काही बाकीचा पोर्शन हा मी स्वतः केला आहे. त्यानंतर विज्ञानचा जो टेक्निकल पोर्शन असेल तो सागर सर आणि काजल मॅडम यांनी कट टू कट सिलेबस कंप्लीट केलेला आहे. महाराष्ट्राचा भूगोल मी स्वतः कव्हर केला आहे. त्यानंतर राज्यव्यवस्था हा मी स्वतः कव्हर केला आहे. आणि चालू घडामोडी ह्या गेल्या 2 वर्षाच्या काजल मॅडमने तिथे तुम्हाला कव्हर करून दिली आहे. आणि ही बॅच नाममात्र शुल्काला म्हणजे 1999 रुपयाला तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. सो तुम्हाला एक सिम्पली करायचं आहे की गुगल प्ले स्टोअरवर जाऊन विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथं तुम्हाला हे कोर्स अवेलेबल दिसतील. आता हा कोर्स कोणासाठी असेल की ज्यांचा सिलेबस वाचून झालेला असेल आणि ज्यांना फास्ट ट्रॅक रिव्हिजनची गरज असेल त्याही विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी आतापर्यंत 1 ते 2 विषय स्किप केले आहेत आणि त्याचे मार्क्स थोडेसे कमी पडत आहेत, सो त्याही विद्यार्थ्यांसाठी हा असेल. सो आता तुमच्याकडे जितके दिवस राहिले तितक्या दिवसात तो कोर्स तुम्ही बघून तुमच्या मार्क्सला बूस्ट करू शकता, ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त काही नवीन विद्यार्थी असतील ज्यांना सुरुवात करायची असेल, एकदम बेसमेंट तयार करायचा असेल तर तिथे अनेक तुमचे काय आहेत, अनेक कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. ओके, चला सुरुवात करूया. ती म्हणजे तुमच्या या पोर्शनला. इथे मी तुम्हाला डायरेक्ट संविधानातल्या ज्या अनुच्छेद आहेत त्यानुसार शिकवतोय. सो सर्वात पहिले समजून घ्या की आपण एक मुद्दा समजून घेऊ की सीएम म्हणजे काय नेमकं. आपण जी संसदीय प्रणाली स्वीकारली ती ब्रिटनच्या धर्तीवर स्वीकारली, कारण की आपल्या लोकशाहीवर जे संस्कार झाले होते ते इंग्रज व्यवस्थेचे झाले होते आणि इंग्रज व्यवस्था ही आपल्या परिचित होती. आणि लोकशाहीची जे बेस्ट तत्व जे सापडतात, म्हणजे संसदीय पद्धतीचे बेस्ट तत्व जे सापडतात ते सापडतात आपल्याला ब्रिटनच्या संसदीय व्यवस्थेत. त्याच्यामुळे आपण काय केलं, ब्रिटनची जी संसदीय व्यवस्था आहे जी आपल्याला 1919च्या कायद्यापासून किंवा 1909च्या कायद्यापासून जी आपल्याला परिचित झाली होती ती आपण स्वीकारली. आणि आपण काय केलं आहे, संघराज्यीय मॉडेल स्वीकारला आहे. ऍक्च्युअल मध्ये भारत हा संघ राज्य नाही, तर भारत हा काय आहे, राज्यांचा संघ आहे. मग राज्यांचा संघ असेल, आपण काय केलं आहे की आपला राज्याचा संघ का आहे, कारण आपण संघ राज्य का म्हटलं नाही त्याचं बाबासाहेबांनी 2 वाक्यात उत्तर दिलं की आपण संघ राज्य का नाही, आपण राज्यांचा संघ का आहोत. सो बघा, आपली राज्य जी आहेत ही कराराने एकत्र आलेली नाहीत. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा ही राज्य जी आहेत ही कराराने एकत्र नाहीत. आणि जे राज्य कराराने एकत्र नसतात त्या राज्यांना आपण संघ राज्य म्हणू शकत नाही. अमेरिकेत बघा ना, अमेरिकेत अनेक राज्य आले, त्यांनी करार केला आणि एकत्र आले. संरक्षणासाठी त्यांनी ती युती केली होती. युरोपियन युनियन आहे, संरक्षण दृष्ट्या, लष्करी दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या त्यांनी करार केला, मॉन्ट्रिच करार, आणि त्याद्वारे ते एकत्र आले आहेत, ठीक आहे. आणि त्या राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार असतो. तुम्हाला म्हणजे ब्रेक्झिट झालं युरोपियन युनियन मध्ये,
ब्रेक्झिट का झालं, त्यांना तिथे नाही राहायचं होतं, कारण की ते कराराने एकत्र आले होते आणि ज्या दिवशी एखाद्याला वाटलं, एखाद्या पार्टीला वाटलं करार तोडायचा आहे तर ते सहज तोडू शकतात. म्हणूनच आपण असं म्हणतो की भारत राज्यांचा संघ का आहे, कारण ते कराराने एकत्र नाहीत. आणि सेकंड वन थिंग की त्यांना म्हणजेच राज्यांना काय नाही आहे, फुटून निघण्याचा अधिकार नाही, बाहेर निघता येणार नाही. मग सर कोणतंच राज्य फुटून निघू शकत काय नाही. महाराष्ट्र असं म्हणू शकेल का की आम्हाला स्वतंत्र देश द्या, नाही. विदर्भ असं म्हणू शकतो की आम्हाला वेगळं राज्य द्या. वेगळ्या राज्याची मागणी करणे हे संविधानिक आहे किंवा वैधानिक आहे, पण मात्र फुटून निघण्याची मागणी करणे हे भारतात देशद्रोह आहे. तुम्हाला वेगळ्या देशाची किंवा फुटून निघण्याची मागणी करता येत नाही. म्हणूनच भारताला राज्याचा संघ म्हटलाय. भारत हा राज्यांचा संघ असेल असं कोण म्हणतं, अनुच्छेद 1.1 मध्ये, अनुच्छेद 1 मध्ये सांगितलं आहे की भारत हा राज्यांचा संघ असेल. भारताला 2 नावं स्वीकारली, भारत, इंडिया, दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, सो इथे हे लक्षात ठेवा. मग सर याचा आणि आपल्या मुख्यमंत्र्याचा काय, सो बघा संघ राज्य व्यवस्था किंवा काही प्रमाणात आपल्या भारतीय संघात आपल्याला काय दिसतात, संघ राज्य वैशिष्ट्ये दिसतात. ती कोणती आहे, संघ राज्य वैशिष्ट्ये म्हणजे की द्विगृही सभागृह असतं. द्विगृही सभागृह म्हणजेच काय, लोकसभा, राज्यसभा. शासनाचे 2 स्तर असतात नॉर्मली, केंद्र आणि राज्याच्या पातळीवर राज्य. पण भारतात शासनाचे 3 स्तर आहेत. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने 3रा स्तर निर्माण केला आहे, तो म्हणजे PRI, पंचायत राज इन्स्टिट्यूशन. सो हा 3रा स्तर भारतातली एकमेव देश आहे, म्हणजे जगातला एकमेव देश भारत आहे ज्याच्याकडे हा 3रा स्तर आहे लोकशाहीचा. सो लोकशाहीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरण भारताने केलेलं दिसतं. युनायटेड किंगडम असेल किंवा इतर देश असतील तिथं तुम्हाला महानगरपालिकेसारख्या संस्था दिसतात, पण तो लोकशाहीचा स्वतंत्र स्तर म्हणून काम करताना दिसत नाही जसं तुम्हाला भारतात दिसतात. मग भारतात पंचायत राज इन्स्टिट्यूशन 2 प्रकारचे दिसतात. खेड्यात जे आहेत त्यांना RLBs म्हणतात, रुरल लोकल बॉडीज, आणि शहरात आहेत त्यांना अर्बन लोकल बॉडीज असं म्हणतात, अर्बन लोकल बॉडीज. आणि एक लक्षात घ्या की तुम्हाला जर परीक्षेत रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे की पंचायत राज वाचून घेणे. पंचायत राज वाचून घेणे म्हणजे आकलनासहित. सो नसेल कळत तर एक माझा छोटासा कोर्स आपल्या विदर्भ IASच्या ॲपवर अवेलेबल आहे, पंचायत राज बाय पवन सर. तिथे तुम्हाला 26 लेक्चरमध्ये जो सिलेबस असतो प्री मेन्सला तो कट टू कट मी कव्हर करून दिलेला आहे. बघा मग आता बघा, केंद्र आणि राज्याचे 2 स्तर असतात. केंद्रात द्विगृही व्यवस्था आहे ज्याला लोकसभा आणि राज्यसभा असं म्हणतात. राज्यात मात्र एकगृही व्यवस्था असू शकेल किंवा द्विगृही. तुम्हाला असं दिसतं की काही राज्यामध्ये फक्त संसदेचं एकच सदन आहे, राज्य विधिमंडळाचं एकच सदन आहे, ते म्हणजे विधानसभा. आणि काही असे आहेत राज्य की तिथे द्विगृही व्यवस्था तुम्हाला दिसते, ज्यामध्ये विधानसभा आहे आणि विधान परिषद असे 2 व्यवस्था दिसतं. आता काय असतं बघा, महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात तुम्हाला बाय कॅमरल सिस्टीम दिसते, म्हणजे द्विगृही व्यवस्था दिसते. 2 सदन आहेत, एक आहे लोकसभा म्हणजे विधानसभा आणि एक आहे विधान परिषद. आता ही जी विधानसभा आहे ही फंक्शनिंग हिचं आहे लोकसभेप्रमाणे, म्हणजे हे लोकांचं सभागृह आहे. आणि विधान परिषद जर तुम्ही बघितलं हिचं फंक्शनिंग जरा वेगळं आहे. जशी राज्यसभा राज्यांची सभा असते तशी विधान परिषद हे जी आहे ही राज्यसभेच्या धर्तीवर काम करत असते. आता बघा, ही जी विधानसभा आहे या विधानसभेच्या दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. नॉर्मली 5 वर्षांनी होतात, पण कधी कधी जर म्हणजे कालावधीच्या पूर्वीच जर विधानसभा विसर्जित झाली असेल तर मध्यावधी निवडणुका सुद्धा होतात. आणि विधानसभा आपल्या इथल्या विधानसभेची सदस्य संख्या जर तुम्ही बघितली तर ती दिसेल तुम्हाला 288 सदस्य. म्हणजे आपल्या इथे आमदार किती आहेत विधानसभेचे? 288. जो केंद्रीय निवडणूक आयोग असतो सेंट्रल इलेक्शन कमिशन, हा सेंट्रल इलेक्शन कमिशन काय करतो पोरो हो, इथं 288 जागांसाठी काय येईल? निवडणुका घेईल. आणि या 288 जागांपैकी
ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा एक जास्त म्हणजे निम्म्यापेक्षा एक जास्त असं बहुमत मिळेल तो आपल्या इथे काय बनतो, सत्ताधारी पक्ष बनतो. मग आता व्यवस्थित समजून घ्या की समजा आपल्या इथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ठीक आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या 288 जागांसाठी आणि कोणताही पक्ष आहे, कोणताही असो, तुम्ही आला जो मनात घरायचा तो पक्ष. समजून घ्या की XYZ नावाचे 3 पक्ष आहेत आणि या XYZ पैकी X पक्षाला 150 जागा मिळाल्या. सो समजून घ्यायचं हे सरकार स्पष्ट बहुमतात आलं. स्पष्ट बहुमतात येणे म्हणजे काय, निम्म्यापेक्षा एक जागा जास्त मिळणे, निर्विवाद आपण त्याला म्हणतो, स्पष्ट बहुमत किंवा निर्विवाद. सो आता काय होईल, ज्या पक्षाला निम्म्यापेक्षा अधिक जागा मिळतील त्या पक्षाच्या एका नेत्याला काय करतील, जे आपल्या राज्याचे गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत, हे सत्ता स्थापनेसाठी बोलावतील. सत्ता स्थापनेसाठी बोलावलं की तो जो पक्ष असेल, हा X नावाचा पक्ष, हा आपल्या एका नेत्याला काय करतं, मुख्यमंत्री म्हणून हे नामनिर्देशित करतं आणि त्या पक्षानं निवडलेला नेता हा काय करतो, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतल्यानंतर मग एका महिन्याच्या आत राज्यपाल त्यांना काय करायला लावतो की आपलं बहुमत सिद्ध करायला लावतो. बहुमत सिद्ध करायला लावतो म्हणजे काय, सगळे सदस्य सभागृहात राहतील. ऑलरेडी मुख्यमंत्री पदाची शपथ घेते वेळीच त्यांनी काय केलं असते, आपल्या आमदारांच्या समर्थनाचं एक पत्र दिलेलं असतं की सगळे आमदार काय करतात की आम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला मुख्यमंत्री तुम्ही निवडलं पवन भारसागळे नावाच्या व्यक्तीला, सो माझ्याकडे एक पत्र असेल की माझ्या मागे 145 प्लस 144 प्लस काय आहेत, आमदार आहेत. याचं मी हे पत्र मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना सादर केलं की मग मी काय करायला मोकळं, शपथ घ्यायला मोकळं, आणि मग मी शपथ घेईल आणि तिथून मला काय करावं लागेल, माझं बहुमत सिद्ध करावं लागेल. पण एक केस अशी असते की राज्यात निवडणुका झाल्या पण कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. निवडणुका झाल्या जसं मागच्या वेळेस झालं होतं. मागच्या वेळी समजून सांगतो तुम्हाला काय झालं होतं, एक शिवसेना आणि BJP यांची निवडणूक पूर्व युती होती. निवडणूक पूर्व युती म्हणजे काय, निवडणूक लढवण्याच्या आधीच ते घोषित करतात की आम्ही सोबत सोबत लढणार आहोत, त्याला निवडणूक पूर्व युती म्हणतात. मग काय झालं, BJP या पक्षाला 105 जागा मिळाल्या म्हणजे स्पष्ट बहुमत नाही मिळालं. त्यानंतर शिवसेना असेल तर इथं 55 जागा मिळाल्या. आता थोड्या मागं पुढे होऊ शकतात, ठीक आहे. सो एवढं मॅटर नका करू, मला स्पष्ट म्हणजे इतकं आठवत नाही किती मिळाल्या होत्या, पण समजून घ्या की 55 मिळाल्या होत्या. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस, मला वाटतं इथं 56 जागा होत्या. इंडियन नॅशनल काँग्रेस याला समजा असतील 45 जागा मिळाल्या होत्या आणि जे NCP होती राष्ट्रवादी काँग्रेस यांना 55 जागा मिळाल्या होत्या. सो काय झालं, ह्या दोघांची निवडणूक पूर्व युती होती, ओके, या दोघांची. सो हे दोघं आपलं सरकार स्थापन करू शकले असते कारण की यांना अर्ध्यापेक्षा जास्त जागा होत्या, ठीक आहे. सो इथं जर बघितलं तर त्यांच्या जागा तुम्हाला 161 इतके होताना दिसतात. आपली सभागृह आहे 288, तो त्यापैकी आपल्याला फक्त 145 पाहिजे सत्ता स्थापनेसाठी, पण एवढ्या जागा कोणालाच मिळाल्या नव्हत्या. पण काय झालं, नंतर ती युती तुटून गेली, निवडणुकीनंतर ती युती तुटून गेली मुख्यमंत्री पदावरून. मग अशा वेळेस आता कोणत्याच पक्षामध्ये युती झालेली नव्हती. मग अशा वेळेस काय करायचं, तर गव्हर्नर आपला स्वेच्छाधीन अधिकार वापरतात. राज्यपाल काय करतात, नॉर्मली ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या त्यांना सरकार स्थापनेसाठी बोलावतात. मग त्यांनी BJPला बोलावलं की तुम्हाला सरकार स्थापन करायचं आहे का, आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट नकार दिला कारण की त्यांना माहित होतं की आपल्याकडे तेवढे आमदार नाहीत. आपण शपथही घेतली, जेव्हा आपल्याला बहुमत सिद्ध करायला सांगतील राज्यपाल तेव्हा आपल्याकडे आमदार नसल्याने आपलं सरकार कोलॅप्स होऊन जाईल. मग त्यानंतर गव्हर्नरांनी शिवसेनेला बोलावलं तर शिवसेनेने नकार दिला की नाही आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. त्यानंतर इथे इंडियन नॅशनल काँग्रेस आणि NCPला बोलावलं, सो त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे नाही आहे. मग अशी जर परिस्थिती असेल, एकही जण सरकार स्थापन करू शकत नसेल, अशा वेळेस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण मग यांनी याच्यावर एक तोडगा असा काढला की या पक्षाने, या 3 पक्षांनी काय केली, आघाडी केली. नॉर्मली काय असतं, ज्यांच्यासोबत काँग्रेस असतं त्यांना आघाडी म्हणतात आणि ज्यांच्यासोबत BJP असते त्यांना युती असं म्हणतात. मग यांनी आघाडी केली ज्याला तुम्ही महाविकास आघाडी म्हणता. आणि या महाविकास आघाडींनी काय केलं, आता यांच्याकडे हा आकडा झाला जो आहे हा आकडा, सो आकडा त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी सरकार स्थापन केलं उद्धवजी ठाकरे यांच्या
ठीक आहे, माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय केलं, सरकार स्थापन केलं. आणि तुम्हाला माहित असेल की उद्धवजी ठाकरे हे सर्वांचे मान्य नेते होते, म्हणून यांना काय करण्यात आलं, सीएम करण्यात आलं. पण ज्या वेळेस त्यांना सीएम केलं त्यावेळेस ते कोणत्याही पक्षाचे नेते नव्हते. म्हणजे कोणत्याही पक्षाचे नेते नव्हते म्हणजे कोणत्याही सभागृहाचे आमदार नव्हते, ना ते विधानसभेत होते ना विधान परिषदेत होते. सो दोन्ही ठिकाणी नसल्यामुळे मग आता असं शक्य आहे का सर, एखादा व्यक्ती जो विधानसभेत पण आमदार नाही विधान परिषद पण आमदार नाही त्याला मंत्री म्हणून शपथ घेता येते का? तर बिलकुल घेता येते. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती महाराष्ट्रात मंत्री होऊ शकते, मुख्यमंत्री पण होऊ शकते आणि मंत्री पण होऊ शकते. पण त्याच्यासाठी एक अट अशी आहे की त्यानं 6 महिन्याच्या आत काय केलं पाहिजे, निवडणुकीत लढून आलं पाहिजे. मग सर एकच सभागृह असेल मग कसं, मग काय केलं जातं माहिती आहे का? ममता बॅनर्जींची केस सांगतो. ममता बॅनर्जी आपल्या मतदारसंघातून पडल्या, ठीक आहे. सो त्या ठिकाणी भवानीपूरमधून मग त्यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी एका आपल्या आमदाराला राजीनामा द्यायला लावला आणि त्या ठिकाणी निवडणूक लढून त्या निवडून आल्या. असंच एक उदाहरण तुम्हाला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांबद्दल देता येईल. पुष्कर सिंग धामी हे आपल्या मतदारसंघातून पडल्यामुळे त्यांनी काय केलं, एका दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवली आणि ते निवडून आले पोटनिवडणुकीद्वारे. पण महाराष्ट्रात दुसरं सभागृह असल्यामुळे माननीय उद्धवजी ठाकरे यांना जड गेलं नाही, ते काय झाले, इथं विधान परिषदेवर नॉमिनेट झाले. सो तुम्हाला याच्यावरून एवढंच समजलं की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा जर एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं असेल तर तो निर्विवादपणे त्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो. आणि मुख्यमंत्री पद म्हणजे पदाची शपथ घेतेवेळी तुम्हाला स्पष्ट बहुमत असलंच पाहिजे असं नाही, नसेल तरी तुम्हाला राज्यपाल वेळ देतील त्या वेळात तुम्हाला काय करावं लागेल, आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. ज्यावेळेस राज्यात कोणाला स्पष्ट बहुमत नसतं त्यावेळेस राज्यपाल आपला स्वविवेकाधीन जो अधिकार आहे तो वापरून काय करू शकतात, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला निवड करू शकतात आणि त्याला आपलं काय करायला लावतात, त्याला आपलं बहुमत सिद्ध करायला लावतात. ठीक आहे, कळलं. चला आता आपण घटनात्मक तरतुदी बघू. इथे तुमचा कोअर पोर्शन झाला. बघा आता जर तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या दर्जाविषयी तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्यांचा दर्जा, मुख्यमंत्री काय असतात, मुख्यमंत्र्याचा दर्जा जर तुम्ही बघितला सो तुम्हाला असं दिसेल की ते राज्याचे राजकीय प्रमुख असतात. राजकीय प्रमुख का म्हणतात रे त्यांना, कारण की ते राजकारणातून आलेले प्रमुख असतात, लोकांनी निवडून दिलेला प्रमुख असतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ते राज्याचे वास्तविक प्रमुख असतात. वास्तविक प्रमुख म्हणजे काय की राज्याचा कारभार जरी राज्यपालाच्या नावाने चालत असला तरी राज्यपालाचे जर स्वेच्छाधीन अधिकार सोडले तर इतर बाबतीत सहाय्य व सल्ला देण्याचं काम त्यांचं असतं, त्यांच्या सल्ल्यानुसार चालावं लागतं. त्यानंतर ते राज्य शासनाचे प्रमुख प्रवक्ता असतात. प्रमुख प्रवक्ता म्हणजे काय, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील किंवा जे डिसिजन घेतील, जे बोलतील ते काय असते, काळ्या दगरावरची रेघ असते. ठीक आहे. त्यानंतर ते मंत्रिमंडळाचे नेते असतात, मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. ठीक आहे, मंत्रिमंडळाचे नेतृत्व म्हणजे मॉनिटर असतात सगळ्या मंत्र्यांचे. त्यांनी घेतलेला निर्णय प्रत्येक मंत्र्याला ऐकावा लागतो, नाही ऐकला तर ते मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगतात. आणि मंत्र्यांनी जर राजीनामा नाही दिला तर गव्हर्नरला सांगतात की या व्यक्तीला काढून टाका. ठीक आहे. सो मंत्रिमंडळात राहताना प्रत्येक व्यक्तीला मंत्र्यांचे निर्णय मानावेच लागतात. त्यानंतर राज्यातील सर्व सेवांचे म्हणजे जेवढ्या सेवा असतील, राज्य सेवा, जिल्हा सेवा, या सर्व सेवांचे ते काय असतात, राजकीय प्रमुख असतात. असा त्यांचा दर्जा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यात जेवढ्या नियुक्ती गव्हर्नर करतात, राज्यपाल करतात, त्या नियुक्ती संदर्भात ते काय देतात, सल्ला देतात. म्हणजे बघा की समजा आता शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि इथे एखाद्या मंत्र्याला, एखाद्या व्यक्तीला जर मंत्री बनवायचं असेल तर तोच व्यक्ती मंत्री बनेल ज्यांचं नाव कोण नियुक्त करेल, सीएम. म्हणजे सीएम काय करत असतो, आपलं मंत्रिमंडळ स्वतः सिलेक्ट करत असतो. सो या प्रकारे त्यांचा तुम्हाला दर्जा दिसतो. आता एक बघा की सीएम हे काही वेगळं पद नाही, संविधानात त्यांचा वेगळेपणा काहीच सांगितलेला नाही. फक्त एवढंच सांगितलं की राज्यात सीएमच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात येतं
की हा सर्व मंत्र्यांमधील समानातील पहिला असेल, म्हणजे सगळे मंत्री समान असतात आणि त्यातलं पहिलं जर कोणी असतील तर ते असतील सीएम. त्यांच्या पात्रता अर्हता असं वेगळं काहीच नाही सांगितलं, मंत्री म्हणूनच असतात ते. त्यांची शपथ पण वेगळी दिलेली नसते, मंत्री म्हणून जे शपथ असते ती शपथ ते घेत असतात. सो अशा प्रकारे लक्षात ठेवा. ओके, चला आता कोर पोर्शन कडे येतोय. मग बघा, फक्त तुम्हाला 3च कलम दिसतात. कोणाबद्दल? तुम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल फक्त 3 कलम दिसतात. 163 असेल, 164 असेल आणि 167 असेल. हे 3च अनुच्छेद दिसतात. नॉर्मली संविधानात जे असतात त्यांना अनुच्छेद म्हणतात, कलम नव्हे. आता बघा, सर्वात पहिले आपल्याला 163 वरून त्यांचा दर्जा लक्षात येतो. दर्जा म्हणजे काय, की त्यांचं स्थान काय आहे. हे 163 कलम पाठ करावी लागतील तुम्हाला. बघा काय म्हणते, राज्यपालाला सहाय्य करण्याकरिता आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल. एवढं सांगितलं 163 मध्ये. पण बघा, इथे एक सर्वात महत्वाची तरतूद, राज्यपालाला आपले कार्याधिकार वापरण्याचे कामी, म्हणजे राज्यपाल जे कार्य करतात, कार्यकारी अधिकार वापरतात, ते कार्य करण्याच्या कामी संविधानानुसार जे जे कार्य त्यांच्यावर सोपवले आहे ते कार्य करण्यासाठी स्वविवेकाधीन अधिकार वगळता. एक लक्षात घ्या, राष्ट्रपती राज्यपाल पद जरी तुम्हाला समान वाटत असेल तरी राष्ट्रपतीला स्वविवेकाधीन अधिकार नसतात, मात्र राज्यपालाला असतात. सर, स्वविवेकाधीन अधिकार म्हणजे काय? असे अधिकार जे स्वतःच्या मर्जीनुसार वापरू शकतात. फॉर एक्झाम्पल, की 371 कलम आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, त्या ठिकाणी महामंडळाची निर्मिती असेल, हा त्यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे. आणि असे खूप सारे स्वेच्छाधीन अधिकार असू शकतात. मग एखादा प्रश्न बनला की स्वेच्छाधीन अधिकार आहे किंवा नाही राज्यपालाचा, सो राज्यपालानं म्हटलं ना की आहे तर आहे. म्हणजेच एखादा अधिकार, बघा कलम 2 थोडंसं तुम्हाला डिक्टेट करून सांगतो, यामधलं 163(2) मधलं, एखादी बाब जिच्याबद्दल राज्यपालाने किंवा संविधानानुसार त्याच्या स्वविवेकाधिकारानुसार कृती करणे आवश्यक आहे, असा जर प्रश्न उद्भवला, म्हणजे बघा एखादी बाब ही स्वेच्छाधीन अधिकार आहे की नाही असा मुद्दा उपस्थित झाला, तर राज्यपालाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. राज्यपालाने म्हटलं ना स्वेच्छाधीन अधिकार आहे तर आहे. तुम्हाला राज्यपालाचा डॉमिनन्स का दिसतो माहिती आहे का राज्यावर? कारण की एखादी गोष्ट स्वेच्छाधीन अधिकारात येते की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. तर ते स्वतः इंटरप्रेट करू शकतात की नेमकं स्वेच्छाधीन अधिकार आहे की नाही. ठीक आहे, चलो. मग आता बघा, राज्यपालाला आपले स्वेच्छाधीन अधिकार वगळता इतर सर्व कामासाठी सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली मंत्री परिषद असेल. म्हणजे तुम्हाला इथे एकच लक्षात आलं की सगळ्या मंत्रिमंडळाचा जो नेता असतो तो कोण असतो? मुख्यमंत्री असतो. फक्त इथं त्याचा एक वेगळेपणा दाखवला की बाबा तो मॉनिटर असेल, एवढंच सांगितलं, बाकी काहीच नाही सांगितलं. वेगळं मुख्यमंत्र्याबद्दल काहीच सांगितलं नाही, फक्त या कलमावरून लक्षात आलं की तो सर्वांचा मॉनिटर असतो. ठीक आहे. आणि एक सर्वात महत्वाचं कलम बघा, हे सब कलमासहित विचारतात बरं. 1 मध्ये काय आहे? मग 1चं वर्डिंग असं लक्षात ठेवा, 163(1)चं, राज्यपालाला आपले स्वेच्छाधीन अधिकार वगळता, ठीक आहे, सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्री परिषद असेल. आणि एखादी कृती ही स्वेच्छाधिकार आहे की नाही असा प्रश्न उद्भवला तर मग कोणाचा निर्णय अंतिम असेल? सर्वोच्च न्यायालयाचा असेल का? उच्च न्यायालयाचा असेल का? मुख्यमंत्र्याचा असेल का? नाही. कोणाचा आहे? स्वतः राज्यपालाचा असतो. दुसरं, हे आपण बघितलं 2 मध्ये. 3 मध्ये काय सांगितलं? 3 हे सर्वात महत्वाचं आहे. हे काय सांगते? गोपनीयतेचे संबंध. 163 3 जे आहे हे गोपनीयतेचे संबंध सांगते. ते काय म्हणतं की मंत्र्यांनी राज्यपालाला काही सल्ला दिला होता काय आणि कोणता दिला होता हे तुम्हाला कोणत्याही न्यायालयात जाऊन विचारता येत नाही. फॉर एक्झाम्पल, की मी कोर्टात जातोय की शिंदे सरकारने राज्यपालांना कोणता सल्ला दिला होता, तो त्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सरळ सांगेल की हे बघ बाबा 163च्या 3 मध्ये बघ की राज्यपालाला कोणता सल्ला दिला होता, काय सल्ला दिला होता, हे कोणत्याही न्यायालयात उपस्थित करता येत नाही. कळलं का? म्हणजे एवढ्या कलमावरून तुम्हाला फक्त मुख्यमंत्र्याचा दर्जा व स्थान लक्षात आलं. दर्जा असं लक्षात आलं की तो समानांमधील पहिला आहे, स्थान असं लक्षात येईल की त्याच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल वर्क करू शकत नाही. ओके, हे इतकं सिंपल आहे.
मग त्यानंतर 164 आहे, हे मंत्र्या संदर्भात अन्य तरतुदी आहेत. अन्य तरतुदी म्हणजे काय? 164 मध्ये सांगितलं आहे की त्यांची अर्हता काय असेल, त्यांची पात्रता काय असेल, त्यानंतर त्यांचा कार्यकाल काय असेल, त्यानंतर त्यांची वेतन काय असेल आणि त्यांची नियुक्ती काय असेल, त्यानंतर त्यांचा राजीनामा काय असेल, ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांचं उत्तरदायित्व काय असेल. सो एवढ्या सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या. याच्यावर सब कलमांसहित प्रश्न येतो. आता अर्हता काय असेल रे? राज्यात मंत्री व्हायचं असेल तर अर्हता काय असेल? एक पहिलं की तो भारताचा नागरिक असावा आणि त्यानं वयाची 25 वर्षे पूर्ण केली असावी. कारण की जर तुम्हाला विधानसभेत निवडून यायचं असेल तर तुम्हाला 25 वर्ष लागतात आणि विधान परिषद लागत असेल 30 वर्ष. जो विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य असतो असा व्यक्ती मंत्री होऊ शकतो. पण जो व्यक्ती कोणत्याच सभागृहाचा नसेल त्यालाही मंत्री होता येतं. फक्त अट एवढीच की त्यानं 6 महिन्याच्या आत निवडून आलं पाहिजे. जर नाही निवडून आला तो मंत्री म्हणून अपात्र ठरेल. आता बघा 164(1) काय म्हणतं? मुख्यमंत्री ज्याची निवड राज्यपालाकडून केली जाते. मुख्यमंत्र्याची निवड कोणाकडून होईल? राज्यपालाकडून. मला सांगा बरं, माझी नियुक्ती राज्यपालाकडून मुख्यमंत्री होऊ शकेल का? नाही. नॉर्मली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर स्पष्ट बहुमत ज्या पक्षाला असेल त्या पक्षाचा व्यक्ती काय बनेल? मुख्यमंत्री. आणि त्या पक्षानं ज्याला मुख्यमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं तो व्यक्ती बनू शकेल. आणि ज्या वेळेस अस्पष्ट बहुमत असेल, कोणताही सरकार स्पष्ट बहुमतात नसेल, अशा वेळेस राज्यपाल आपल्या स्वेच्छाधिकारे एका व्यक्तीला आमंत्रित करू शकतील. ठीक आहे. आणि त्यावेळेस ज्याच्यामध्ये मागे हा मॅजिकल जो संख्याबळ आहे, जे स्पष्ट संख्याबळ आहे, ज्याच्या सोबत आहे तो काय बनू शकतो? मुख्यमंत्री बनू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री बनताना काय बहुमत स्पष्ट करण्याची गरज नसते. आधी शपथ घ्यावी लागते, नंतर 1 महिन्याच्या आत राज्यपाल काय करू शकतात? तुम्हाला विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करायला लावतात. जर तुम्हाला बहुमत सिद्ध नाही करता आलं तर मग तुम्हाला राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे. जसा मागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला होता. ठीक आहे. अशी उदाहरणं लक्षात ठेवायची जेणेकरून तुम्हाला इन्स्टंटली ते लक्षात येईल. कळलं का? हे इतकं झालं 164(1) मध्ये. आणि 164(1) मध्ये सांगितलं की राज्यपालाची नियुक्ती मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाकडून होईल. आणि मुख्यमंत्री ज्या ज्या व्यक्तीचं नाव नामनिर्देशित करतील, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राज्यपालाकडून नियुक्त केले जातील ते मंत्री. मंत्री कोणाकडून नियुक्त केले जातील? राज्यपालाकडून. पण मुख्यमंत्र्यानं ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं तोच व्यक्ती. फक्त एक वेगळी तरतूद सांगू का? दिल्लीच्या जे मुख्यमंत्री आहे त्याची नियुक्ती हे तिथले नायब राज्यपाल करत नाही तर राष्ट्रपती करतात. असं एकमेव तुम्ही केंद्रशासित प्रदेश म्हणू शकता किंवा एकमेव राज्य म्हणू शकता की जिथे मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल न करता कोण करते? राष्ट्रपती करते. झालं. आणि एक लक्षात ठेवा, इथं वैयक्तिक जबाबदारी सांगितली आहे. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री आपले पद धारण करतील. बघा, मंत्र्यांचा कार्यकाल घटनेत नमूद नाही. 5 वर्ष 6 वर्ष असं काहीच नाही. फक्त एवढंच सांगितलं की वैयक्तिकरित्या जो मंत्री असेल तो कोणाला जबाबदार असेल? राज्यपालाला. हे काय 2 तत्व आहे व्यवस्थित समजून घ्या. मंत्रिमंडळाची 2 प्रकारची जबाबदारी असते पूर्व. एक असते संयुक्तरित्या जबाबदारी आणि एक असते वैयक्तिकरित्या जबाबदारी. ठीक आहे. आता संयुक्तिकरित्या जबाबदारी म्हणजे काय की समजून घ्या की आपलं मंत्रिमंडळ आहे. समजा सध्याचे सीएम आहेत आणि त्यांचे सर्व मंत्री हे संयुक्तरित्या म्हणजे सर्वच्या सर्व लोक जे जबाबदार असतात ते असतात विधानसभेला. का बरं? कारण की विधानसभा हे लोकांचं सभागृह आहे. आणि जोपर्यंत हे सीएम आणि मंत्रिमंडळ यांच्या मागं स्पष्ट बहुमत आहे तोपर्यंतच ते पदावर राहू शकतात. जर आता आपले सीएम आणि मंत्रिमंडळ यांना सर्वांना एकाच वेळेस पदावरून काढायचं असेल तर मग विधानसभेत काय मांडला जातो? अविश्वास प्रस्ताव. अविश्वास प्रस्ताव काय असतो? अविश्वास प्रस्ताव मांडत असतो विरोधी पक्ष. आणि ज्यांचं म्हणणं असतं विरोधी पक्षाचं की हे जे आता सरकार आहे हे लोकांचं काय करत नाही? लोकांची मर्जी संपादन करत नाही. म्हणजेच यांच्या मागे 145 आमदार सुद्धा नाहीत.
आणि मग काय केलं जाते, मग फ्लोर टेस्ट केलं जाते, सगळ्या आमदारांना इन्व्हाइट केलं जातं विधानसभेत आणि मग विचारतात की ह्या सरकार मागे किती आमदार आहेत. जर 145 लोकांनी हात वर केला किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी हात वर केला वोटिंग मध्ये किंवा मतदान या सरकारच्या बाजूने केलं तर अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला असं समजण्यात येते. पण काय झालं की 145 पेक्षा कमी आमदारांनी म्हटलं की आम्ही यांच्या बाजूने आहो. सो मग समजून घ्यायचं की ते सरकार कोसळलं. म्हणून आपण असं म्हणतो की जे मंत्रिमंडळ असतं ते संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असतं, विधानसभेला. कारण की विधानसभेत बहुमत असेपर्यंतच ते पदावर राहू शकतात. तुम्हाला माहिती आहे ठाकरे सरकारला काय झालं, सगळ्या आमदारांनी पाठिंबा काढून घेतला. आता पाठिंबा म्हणजे ज्या लोकांनी काढला, पाठिंबा काढल्यामुळे यांच्याकडचा हा आकडा कमी झाला, त्यामुळे त्याला काय द्यावा लागला, राजीनामा द्यावा लागला. कळलं. आणि वैयक्तिक जबाबदारी म्हणजे काय, एकटा मंत्री हा कोणाला जबाबदार असतो, तो असतो राज्यपालाला. कारण की राज्यपाल काय करू शकतात, त्याला कधीही पदावून काढू शकतात. कधी म्हणजे काय, कधी काढतात का, उठसूट नाही. जर एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल, ठीक आहे, एक लक्षात घ्या, मंत्रिमंडळ एकत्रितरित्या तरंगत असतं, एकत्रितरित्या बुडत असतं. जर एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य जरी नसेल तरी तो मान्य करावा लागतो. त्यानं जर त्यांच्या विरुद्ध रिबेल केलं तर मग मुख्यमंत्री त्याला काय म्हणतात, बाबा तू राजीनामा दे. त्यानं राजीनामा दिला तर ठीक, नाही तर मग सीएम राज्यपालाला सल्ला देतात की याला पदावरून काढून टाका आणि राज्यपाल मग त्यांना काय करतं, पदावरून दूर करतं. कळलं का. सो हाच प्रश्न नेहमी तुम्हाला कन्फ्यूज करतं की मंत्रिमंडळ, ठीक आहे, मंत्रिमंडळ किंवा मंत्री परिषद, मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या जे जबाबदार असतं ते विधानसभेला आणि वैयक्तिकरित्या मंत्री हा एकटा जो जबाबदार असतो तो राज्यपालाला. आणि एक दुसरी केस सांगतो, सीएमनं जर राजीनामा दिला तर सगळ्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. का बरं, कारण की सीएमच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळ चूज केलेलं असतं. सो तो गेला की त्याचे सिलेक्टेड लोक पण जातील. पण मात्र एकट्या मंत्र्याने राजीनामा दिला तर सगळं मंत्रिमंडळ जाईल का, नाही, त्याचं पदच निघून जाईल एकट्याचं. सो त्याचं एकट्याचं जाईल, त्याच्या जागी दुसरा नियुक्त केला जाईल. कळलं का. सो अशा प्रकारे ही व्यवस्था असते. ठीक आहे. आणि मग मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी कुठे आहे बघू. पण मंत्र्याची एकटी जबाबदारी जी आहे ती 164(1) मध्ये स्पष्ट दिलेली आहे की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री काय करतो, पदावर राहतो. कळलं. आता बघा, काही राज्य अशी आहे पोरो जिथं आदिवासी कल्याण मंत्री नावाचा एक मंत्री ठेवावाच लागतो. ठीक आहे, आदिवासी कल्याण मंत्री. ते कुठे आहे बघा की छत्तीसगड आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश आहे आणि ओडिशा आहे. हा पट्टाच तुम्हाला दिसतो. ठीक आहे, समजून घ्या की नॉर्मली काय होती, काही राज्य असे आहेत की तिथे आदिवासी जाती जनजाती खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. असा जर तुम्ही हा भारत बघितला, सो इथं असा एक पट्टा आहे. इथं हे मध्य प्रदेश, त्याच्या बाजूलाच लागून असलेला छत्तीसगड, त्याच्या बाजूने असलेले झारखंड, ओके, आणि इथं असणारा ओडिशा. सो असा पट्टा आहे. या राज्यांमध्ये राज्यपालाला काय करावं लागतं, एक मंत्री सिलेक्ट करावा लागतो, त्याला म्हणतात आदिवासी कल्याण मंत्री. आणि एक लक्षात ठेवा, हा मंत्री निवडणं या राज्यामध्ये बंधनकारक आहे, कारण की इथं आदिवासींची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे. ठीक आहे. आधी काय होतं, या झारखंड ऐवजी बिहार राज्य होतं, कारण की बिहार मधूनच बाहेर पडलेलं कोणतं आहे, झारखंड. मग 2000 मध्ये 3 राज्यांची निर्मिती झाली. छत्तीसगड असेल, झारखंड असेल, उत्तराखंड असेल. यावेळेस काय झालं, बिहार मधला जो आदिवासी भाग आहे तो झारखंड म्हणून आला. त्याच्यामुळे आपण काय केलं, एक घटना दुरुस्ती केली, 94वी घटना दुरुस्ती. आणि 94व्या घटना दुरुस्तीद्वारे बिहारची तरतूद काढून टाकली, कारण की बिहारमध्ये आता आदिवासी जनजाती नसल्यामुळे तिथं तशा मंत्र्याची गरज नाही. आणि बिहार मधलाच आदिवासी भाग झारखंड असल्यामुळे आता झारखंड राज्य ऍड करण्यात आलं. कळलं का. सो मग मला सांगा, राज्यपाल आदिवासी कल्याण मंत्री कधी नियुक्त, कोणत्या राज्यामध्ये नियुक्त करतील, 4 राज्यामध्ये. मध्य प्रदेश, त्याच्यातून बाहेर निघाला छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा. आधी कोणत्या राज्यात तरतूद होती, बिहारमध्ये, आता नाही आहे. सो असं राज्य. कळलं. हे कुठं दिलाय पोरो, हे 164(1) मध्येच दिलं आहे. कळलं. आणि मग आदिवासी कल्याण मंत्री कोण होईल, ज्याचं नाव सीएमनं नॉमिनेट केलं तोच व्यक्ती. पुढे बघा, 164(1) A मध्ये काय सांगितलं आहे, 1A,
सो आता हे बघा, हे टाकलं आपण 91व्या घटनादुरुस्तीनुसार, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 91वी घटनादुरुस्ती. आणि यावर नेहमी प्रश्न असतो, कोणत्याही राज्यामध्ये जे किमान मंत्री असतील, बघा लक्ष द्या, मंत्र्यांची किमान संख्या इथे लिहितोय, तुम्हाला 12 असावे लागतील. एक सीएम असला पाहिजे आणि 11 काय असले पाहिजे, मंत्री असले पाहिजे. आता माहिती आहे का तुम्हाला, वाद झाला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय वाद निर्माण झाला होता की फक्त 2च लोकांनी शपथ घेतली होती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. त्यावेळेस अनेक घटना तज्ज्ञ जे लोक होते त्यांनी असं म्हटलं की बघा, संविधानात जर तुम्ही गेले तर तुम्हाला 164च्या 1A मध्ये असं सांगितलं आहे, कोणत्याही राज्यामध्ये किमान किती मंत्री असावे लागतात, 12 मंत्री. जर मुख्यमंत्र्यासहित म्हटलं तर 12 सांगायचं पुरव. हे बघा, राज्यातील मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची संख्या एकूण 12 पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे कमीत कमी एखाद्या राज्यामध्ये 12 मंत्री पाहिजे म्हणजे पाहिजेच. 2 लोकांचं सरकार असणार नाही, 10 लोकांचं असणार नाही, 11चं असणार नाही, 12 लोकांचं सरकार पाहिजे म्हणजे पाहिजेच. 91व्या घटनादुरुस्तीने टाकलं. आणि फक्त दिल्ली असं आहे, सो दिल्लीमध्ये तुम्हाला दिसतं की जिथं 10% लोक पाहिजे, 10%. म्हणजे दिल्लीची सदस्य संख्या किती आहे, 70, आणि जिथं मॅक्झिमम 10% लोक असतात, मॅक्झिमम 10. ठीक आहे. मग आता राज्यात आपण बघू की सर राज्यात कमाल किती मंत्री होता येईल. बघा, मुख्यमंत्र्यासहित 12 आणि मुख्यमंत्र्याशिवाय म्हटलं तर 11 मंत्री असावे. आता कमाल किती असतील तर कमाल सरळ सांगितलं 91व्या घटनादुरुस्तीने की कोणत्याही राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यासह एकूण सदस्यांची संख्या त्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. म्हणजेच एखाद्या राज्यामध्ये मंत्री हे जर तुम्ही मिनिमम म्हटले तर ते 12 असतील आणि मॅक्झिमम जर म्हटलं तर त्या राज्याची जी विधानसभा आहे त्याची जी एकूण सदस्य संख्या आहे, एकूण सदस्य संख्या या सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही. सेम तरतूद तुम्हाला लोकसभेत दिसते. म्हणजेच महाराष्ट्रात किती आहेत रे बाबा एकूण सदस्य संख्या विधानसभेची, 288. आणि या 288च्या किती टक्के असावी लागेल, ते असावी लागेल 15%. सो हे लक्षात ठेवा, 15% एवढे मंत्री असावे लागतात. कळलं का? मग ह्या आकडा लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये हाच किती आहे, दिल्लीमध्ये 10% आहे. कळलं? सो हे व्यवस्थित समजून घ्या. मग हे तरतूद 1A मध्ये आहे. आता बघा 91व्या घटनादुरुस्तीनं दुसरं त्याच्यात अजून एक टाकलं की बघा लक्ष द्या पुढे 1B टाकलं. 1B काय म्हणते की एखाद्या मंत्र्यावर, एखाद्या व्यक्तीवर, एखादा व्यक्ती असेल आणि तो जर पक्षांतर बंदी कायद्यामुळे दोषी आढळला असेल, त्याचं पद निघून गेलं असेल, सो अशा वेळेस तो मंत्रिमंडळाचा सदस्य राहणार नाही. म्हणजे समजून घ्या की समजा शिंदे सरकारमध्ये X नावाचे मंत्री आहेत, X नावाचे, आणि यांनी काय केलं, पक्षांतर बंदी कायदा लागू झाला यांच्यावर, यांनी काय केलं, राजीनामा दिला, आपल्या पक्षाचा दुसऱ्या गटात गेले. सो अशा वेळेस हा आता त्या पक्षाचा सदस्य राहिला नाही, कारण की पक्षांतर बंदी केली याने, म्हणून आता हा मंत्री पण राहू शकत नाही. सो इथं असं सरळ सांगितलं आहे. कळलं का? अजून एक दुसरं असं सांगितलं आहे की कोणत्याही सभागृहाचा, बघा 4 मध्ये सांगितलं आहे, 164(4) मध्ये, जो मंत्री कोणत्याही कालावधीत सलग 6 महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल त्याला आपलं पद सोडावं लागेल. म्हणजे 6 महिन्याच्या आत एखाद्या व्यक्तीला निवडून यावं लागेल. हे आपण बघितलं आहे. 164(2) मध्ये जर बघितलं तर मंत्री परिषद सामुदायिकपणे कोणाला जबाबदार असेल, सामुदायिकपणे जबाबदार असेल ते तुमच्या विधानसभेला. ठीक आहे. हे बघा विधानसभेला, विधिमंडळाला नाही. विधिमंडळ म्हटलं तर त्यात दोन्ही येतात, विधानसभेस म्हणायचं. 164(3) काय म्हणतं, मंत्र्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी 3ऱ्या अनुसूचीमध्ये जी शपथ दिली आहे त्याप्रमाणे शपथ घेतली पाहिजे. आणि मग मंत्र्याला शपथ कोण देतात, राज्यपाल. मंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करून राहिले. ठीक आहे, इथं बोर्डवरच दाखवतो बघा, मंत्री आणि सीएम, आपण दोन्ही मुद्दे बघतोय. मंत्री आणि सीएम यांची नियुक्ती कोण करून राहिलं, यांची नियुक्ती करून राहिले गव्हर्नर. हे राजीनामा कोणाला देतील, राजीनामा सुद्धा गव्हर्नरला देतील. यांना पदावरून कोण दूर करू शकते, सो ते गव्हर्नरच करू शकतात. कळलं का? हे व्यवस्थित समजून घ्या. आणि यांची जी शपथ आहे, हे यांना शपथ कोण देऊन राहिलं,
राज्यपाल, गव्हर्नर किंवा त्यांचा प्रतिनिधी. आणि शपथेचा नमुना कुठे आहे? 3ऱ्या अनुसूचित. ठीक आहे. बरेचसे पद हे 3ऱ्या अनुसूचीनुसार शपथ घेत असतात. फक्त 3च पद असे आहेत की ज्यांची शपथ हे 3ऱ्या अनुसूचित नसून कलमात आहे. ते म्हणजे भारताचे राष्ट्रपती, त्यानंतर राज्यपाल आणि उपराष्ट्रपती. सो लक्षात घ्या, हे 3च पद असे आहेत की यांची शपथ कुठे आहे? कोणत्यातरी कलमात आहेत. बाकी लोकांची शपथेचा नमुना कुठे आहे? 3ऱ्या अनुसूचीमध्ये. आणि एक लक्षात ठेवायचं, मंत्री 2 प्रकारची शपथ घेत असतात. एक पदाची आणि दुसरी गोपनीयतेची. गोपनीयतेची म्हणजे काय? ते सांगतात की मंत्रिमंडळानं घेतलेले निर्णय हे आम्ही कोणालाही सांगणार नाही, घरीही सांगता येत नाही. म्हणजे सुशील कुमार शिंदेनं एकदा वक्तव्य केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की बाबा हे बघा, की जेव्हा आम्ही एक कॉन्फिडेन्शियल महाराष्ट्राच्या संरक्षणाच्या संदर्भात निर्णय घेतला होता, तो माझ्या पत्नीलाही माहीत नव्हता. याच्यानं काय ते गोपनीयतेचं तत्व उघड होते. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या हे. मग बघा, इथं सांगितलं की संयुक्तरित्या विधानसभेला असेल 3ऱ्या अनुसूचीमध्ये ते काय करतील? पदाची व गोपनीयतेची शपथ घेतील. 2 प्रकारच्या गोपनीयतेचे संबंध इथे तुम्हाला दिसतात. पुढे मंत्र्यांचे वेतन व भत्ते. आता वेतन व भत्ते जे असतात ते कायद्यानुसार असतात. राष्ट्रपती नाही ठरवत, कोणाद्वारे? विधिमंडळाच्या कायद्याद्वारे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवलेले असतात. आणि कुठून दिले असतात ते तुम्हाला 2ऱ्या अनुसूचीत ते नमूद असतात. कळलं? आता हे सर्वात मोठं कलम, याच्यावर नेहमी प्रश्न विचारतात. इथं आहे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. जे मुख्यमंत्री आहे या मुख्यमंत्र्यांची कर्तव्य कुठं नमूद आहे? तर 163 मध्ये. संविधानाने फक्त 3च कर्तव्य दिली. बघा, मुख्यमंत्र्यांचे 3च कलम तुम्हाला दिसतात. मुख्यमंत्री आणि सीएम आणि गव्हर्नर यांची संयुक्त कलमे किती? तर 3च सांगायचे. 163 जिथं नियुक्तीच्या संदर्भात, सल्ला देण्याच्या संदर्भात आहे. 164 जिथे मंत्र्यांच्या संदर्भात आहे. आणि 167 जिथं काय आहे? तुम्हाला काय दिसतंय? इथे कर्तव्य दिसतंय. कर्तव्य 3च सांगितले आणि असेच्या असे पेपरमध्ये येतील. काय? राज्याच्या कारभाराच्या प्रशासनाच्या संदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय आणि सर्व प्रस्ताव राज्यपालास कळवणे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मंत्रिमंडळानं जे निर्णय घेतले राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भात आणि जे प्रस्ताव मांडले आहेत ते राज्यपालाला कळवलं पाहिजे. हे काय आहे? हे सीएमचं कर्तव्य आहे. दुसरं, राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंदर्भात आणि एखाद्या प्रस्तावासंदर्भात, म्हणजे राज्याचं काम कसं चालू आहे, कोणते प्रस्ताव विचाराधीन आहेत, हे सगळी माहिती जर राज्यपालांना मागवली तर ते पुरवणे हे दुसरी कर्तव्य असेल. आणि तिसरं, एखाद्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतला. म्हणजे बघा, राज्याचे निर्णय कसे लागू होत असतात की ते संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतले पाहिजे. एकट्या मंत्र्यांना घेऊन चालत नाही. म्हणजे महिला व बालकल्याण मंत्री आहे आणि त्यांनी एकट्या निर्णय घेतला आणि राज्यपालाला सल्ला दिला, सो अशा वेळेस तो राज्यपालावर बंधनकारक नसतो. म्हणून इथं सांगितलं आहे, एखाद्या बाबीवर फक्त एकट्या मंत्र्यानं सल्ला घेतला, मात्र मंत्री परिषदेने त्याचा विचार केला नाही, अशी कोणतीही बाब राज्यपालाने आवश्यक केल्यास मंत्री परिषदेच्या विचारार्थ सादर करणे. मग राज्यपाल काय म्हणतील? बाबा हे बघ, तुझ्या एका मंत्र्यानं आम्हाला सांगितलं असं असं लागू कर, पण मला असं वाटतं की हा मंत्री परिषदेचा निर्णय नाही, सो तू काय कर, ती बाब आता विधिमंडळासमोर मांड. सो अशा प्रकारे हे कर्तव्य आहे. आणि एवढे कलम तुम्हाला दिसतात. हे सर्वात महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं. आता बघा, हे मंत्रिमंडळ आणि त्याची जबाबदारी आपण बघितली. आता पर्टिक्युलर आपण सीएम वर थोडंसं फोकस करू. एवढ्या याच्यातून एवढंच लक्षात आलं की सीएम जो असतो हा सर्व मंत्रिमंडळाचा नेता असतो. सीएमची नियुक्ती राज्यपाल करतात बहुमत प्राप्त नेत्याची. त्यानंतर सीएम जो असतो, ह्या सीएमचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. आणि एक संकेत असाही आहे की सीएम आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर राज्याचा महाधिवक्ता पण राजीनामा देईल. ठीक आहे, संकेत आहे, घटनेत नमूद नाही. त्यानंतर सीएम जो असतो हा राज्याचा प्रमुख प्रवक्ता असतो. म्हणजे याचा जर तुम्ही याचा दर्जा बघितला तर तुम्हाला पंतप्रधानाप्रमाणे दिसतो. त्याला शपथ राज्यपाल देतात. ठीक आहे, आणि त्याला
सीएम पदाची वेगळी शपथ नसते, मंत्री म्हणूनच तो पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेत असते. त्याचा कार्यकाल घटनेत नमूद नाही. जोपर्यंत विधानसभेत त्याला बहुमत आहे तोपर्यंत तो काय करू शकतो, पदावर राहू शकतो. त्याचे वेतन व भत्ते हे काय असतात, राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार. आता ह्या ज्या गोष्टी सांगतो ह्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या आहेत, आणि तुम्हाला वाटत असेल तर फास्ट ट्रॅक तुम्ही लिहून घेऊ शकता. म्हणजे बघा, सीएमच्या संदर्भात त्याची नियुक्ती कोण करतं, ऑलरेडीच्या स्लाइडवर आपण लिहिलाय, हे दाखवतो. नियुक्ती गव्हर्नर करतात. कोणाची ते तुम्हाला माहिती आहे. राजीनामा गव्हर्नरलाच देतात ते पदावरून. ठीक आहे, पदावरून गव्हर्नर काढतात. कधी काढतील, जेव्हा त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा. शपथ कोण देतील, गव्हर्नर, 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे. त्यांचे वेतन आहे, वेतन कोण ठरवते, राज्य विधिमंडळाचा कायदा, 2ऱ्या अनुसूचीप्रमाणे, 2री अनुसूची. कळलं? ठीक आहे. आणि 3रं, यांचा कार्यकाल किती आहे. सो कार्यकाल घटनेत नमूद नाही, फक्त एवढं सांगितलं की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. राज्यपालाची मर्जी म्हणजे कधी काढू शकतील का, नाही, जोपर्यंत त्यांना विधानसभेत बहुमत आहे तोपर्यंत नाही. ठीक आहे, हे एवढं बघितलं. आता आपण सीएम पदाची जे आहे ते कार्य बघतोय. कार्य, आता कार्य काय आहे. सो तुम्हाला सिंपली सांगता येईल की एक, स्वतःची मंत्री परिषद निवडणे आणि मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे. सो त्याने जे खातं ज्या मंत्र्याला दिलं तेच खातं त्याला मिळू शकतं. मंत्रिमंडळात वेळोवेळी ते फेरबदल करू शकतात. राज्यात जेवढ्या नियुक्त्या गव्हर्नर करतील, म्हणजे महाधिवक्त्याची असेल, ठीक आहे, किंवा राज्य निवडणूक आयोग असेल, ठीक आहे, किंवा राज्याचे विकास महामंडळ असतील, सर्वांची नियुक्ती जेव्हा राज्यपाल करतात तेव्हा राज्यपालाला सल्ला त्यांनी दिलेला असतो. त्याच व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते ज्यांना मुख्यमंत्र्यांनी काय केलं असेल, सिलेक्ट केलं असेल. त्यानंतर जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक भरते त्याच्या अध्यक्षस्थानी कोण असतात, हे तुमचे सीएम असतात. ओके. अजून जर आपण बघितलं की तो मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतो. जर मंत्र्यानं राजीनामा नाही दिला तर गव्हर्नर त्याला पदावरून काढून टाकतील. ठीक आहे. काही राज्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्री असतो, राज्यपाल त्याची नियुक्ती करतात, मात्र सल्ला कोण दिलेला असतो, तो दिला असतो मुख्यमंत्र्यांना. अजून एक बघितलं तुम्ही की जर मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचे पद जातात, मात्र एकट्या मंत्र्यांना राजीनामा दिला तर फक्त त्याचंच पद रिक्त होईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. राज्यपालाच्या संदर्भात कर्तव्य त्यांची 167 मध्ये दिली आहे, जी आपण पर्टिक्युलर बघितली आहे स्लाइडवर. पुढे जर बघितलं तर त्याचे इतर कोणते कार्य आहे. सो तुम्हाला माहित आहे, गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय परिषद भरत असते. आंतरविभागीय परिषद याचा जे असतात, ठीक आहे, याचा अध्यक्ष जे असतात ते असतात केंद्रीय गृहमंत्री. आणि यावेळेस एका राज्याचा व्यक्ती हा काय बनत असतो, उपाध्यक्ष बनत असतो. एखाद्या राज्याचा जो सीएम असतो हा उपाध्यक्ष असतो. आणि कसं असतं, अल्फाबेटिकली ते सिलेक्ट होत असतात. ठीक आहे. मग अशा वेळेस एखादा चान्स आपल्या राज्याच्या याला मिळतो, सीएमला मिळतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर केंद्राच्या धर्तीवर राज्यात नियोजन मंडळ होतं, त्या राज्य नियोजन मंडळाचे हे अध्यक्ष असायचे. त्यानंतर आंतरराज्यीय परिषद असेल, जल परिषद असेल, राष्ट्रीय एकात्मता परिषद असेल, त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषदेत ते स्वतः सदस्य राहतात. ते राज्यातील सर्व सेवांचे काय असतात, राजकीय प्रमुख असतात. त्यानंतर ते राज्याचे प्रमुख प्रवक्ता म्हणून सुद्धा कार्य करतात. सो राज्यपालाच्या मुख्यमंत्र्याच्या संदर्भात तुम्हाला इत्यादी गोष्टी दिसून येतील. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, आउट ऑफ द बॉक्स एकही जाणार नाही, जर तुम्हाला हे पर्टिक्युलर समजलं असेल तर. आता बघा, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती व्यक्ती सीएम झाले. सो महाराष्ट्रात आतापर्यंत 30 सीएम झाले. मात्र जर व्यक्तिशः मोजले तुम्ही, व्यक्तिशः आता 20च लोक झाले. कारण की काही लोकांनी 4-4 वेळा कारभार बघितला आहे. बघा, सीएम एकूणात जर बघितले तर 30 झाले आणि व्यक्तिशः बघितले तर 20 झाले. आता सध्याचे जे सीएम आहेत ते आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, जे कोपरी पाचपाकडी नावाचा मतदारसंघ आहे तिथून येतात. ठीक आहे. आणि बीजेपी प्रणित जो म्हणजे बीजेपीच्या समर्थनावर ते सध्या काय मुख्यमंत्री म्हणून आहेत. जर आपण एकूण मुख्यमंत्री बघितलं तर तुम्हाला माहित आहे, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले यशवंतराव चव्हाण, त्यानंतर मारुतराव कन्नमवार हे विदर्भातील एक व्यक्ती होते, पी.के. सावंत नावाचे व्यक्ती होते, आणि त्यानंतर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवणारे वसंतराव नाईक यांची पहिली टर्म, वसंतराव नाईक यांची दुसरी टर्म, वसंतराव नाईक यांची तिसरी टर्म. त्यानंतर शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले.
हा क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वसंतदादा पाटील पहिल्यांदा, वसंतदादा पाटील दुसऱ्यांदा. आणि महाराष्ट्रातले तेव्हाचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची नियुक्ती झाली होती 78 ते 80. जेव्हा केंद्रात मोरारजी देसाईचं सरकार आलं होतं तेव्हा राज्यामध्ये हे काय झाले होते, मुख्यमंत्री झाले होते. पुढे बघूया. आणि नंतर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली होती. नंतर बॅरिस्टर AR ठीक आहे अंतुले, बाबासाहेब भोसले, त्यानंतर वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, त्यानंतर शंकरराव चव्हाण हे दुसऱ्यांदा, शरद पवार इथं दुसऱ्यांदा झालेले दिसतात, सुधाकरराव नाईक म्हणजे वसंतराव नाईकांचे चुलत बंधू, त्यानंतर शरद पवार हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले दिसतात. त्यानंतर मुख्यमंत्री पहिले सेनेचे ते म्हणजे कोण, मनोहर जोशी 1995 ते 99 दरम्यान. पुढे बघा, पुढे परत दुसऱ्यांदा दुसऱ्या टर्मसाठी मनोहर जोशी झाले. मग नारायण राणे झाले, हे पण शिवसेनेतर्फेच होते. त्यानंतर विलासराव देशमुख असतील, विलासराव देशमुख सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर राहिलेले सुशील कुमार शिंदे होते. परत विलासराव शिंदे, त्यानंतर अशोक चव्हाण 2 वेळा, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार हे आघाडीचं सरकार होतं. NCPनं राजीनामा दिल्यामुळे म्हणजे पाठिंबा काढल्यामुळे परत राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब, नंतर राष्ट्रपती राजवट काही काळासाठी, परत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब हे होते जून 2022 पर्यंत. आणि त्यानंतर आता जे आहेत ते 30वे म्हणून एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले. ठीक आहे, हे यांनी शपथ घेतली आहे 30 जूनला. सो आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रात बघितले आहेत. आता बघा, उपमुख्यमंत्री पदाविषयी सांगायचं झालं, शेवटचा पॉइंट उपमुख्यमंत्री. सो उपमुख्यमंत्री हे पद संविधानिक नाही. आतापर्यंत आपण 3 कलम बघितले, कुठं तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिसलं का, नाही. हे पद काय आहे, हे राजकीय दृष्ट्या निर्माण केलेलं पद आहे, सांकेतिक दृष्ट्या. म्हणजे जेव्हा सरकार युतीचं किंवा आघाडीचं असतं तेव्हा एका पक्षातील व्यक्ती CM असतो, एकाचा डेप्युटी CM असतो. नॉर्मली कॅबिनेट दर्जाचं पद असतं. उपमुख्यमंत्री पदाला कोणतीही वेगळी शपथ नसते, फक्त ते मंत्री म्हणून शपथ घेतात. आणि महत्त्वाचे, जेव्हा ठीक आहे, म्हणजे CMला सपोर्टिंग म्हणून हे काम करत असतात. म्हणजे भारतातले काहीच राज्य आहेत जिथं हे पद तुम्हाला दिसून येतं. कोणतं, उपमुख्यमंत्री पद. आंध्र प्रदेशने मागे एकदा 5 मुख्यमंत्री काय केले होते, 5 उपमुख्यमंत्री सिलेक्ट केले होते. आता ही UP मध्ये तुम्हाला 2 व्यक्ती काय दिसतात, एक पाठक आणि एक मौर्य, हे 2 व्यक्ती CM दिसतात. महाराष्ट्रामध्ये पण सध्या उपमुख्यमंत्री पद दिसतंय, ते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे. सो युती आणि आघाडीमध्ये असे पदं असतात. सो विद्यार्थी मित्रांनो, या एकूणच लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे की तुमचा जो ठीक आहे, तुमचा एकूणच आपण मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हा पोर्शन कंप्लीट केला आहे. चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा. रिव्हिजनसाठी मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की हे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच लावू शकता आणि इतर कोर्सेससाठी तुम्ही विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून त्यामधून कोर्स परचेस करू शकता. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीनंतर लगेच होणाऱ्या तुमच्या ग्रुप C परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे प्रश्न टॅकल करा, चांगल्या प्रकारे रिझल्ट द्या आणि तुमच्या सपोर्टसाठी मी आणि संपूर्ण विदर्भ IASची टीम तुमच्या सोबतीला आहे. पुनश्च एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा दिवाळीच्या. ही दिवाळी तुमची आनंदाची जाओ, भरभराटीची जाओ आणि संपन्नतेची जाओ, जेणेकरून पर्यावरणाला, प्राण्यांना त्रास होणार नाही, अशा प्रकारे दिवाळी साजरी करा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. बेस्ट ऑफ लक.